जय श्रीराम. रामायण आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. आपल्याला माहिती पण आहे की शतकोटी रामायण निर्माण झालं. मग हे शतकोटी रामायणावर तिन्ही लोकातले सगळेजण आपला हक्क सांगू लागले. तेव्हा हे सगळं तिन्ही लोकांचं भांडण ह्या शिवशंकराकडे गेलं आणि शंकराकडे सगळेजण म्हणू लागले की या रामायणावर आमचा अधिकार आहे. तेव्हा शिवशंकरांनी काय केलं, हे शतकोटी जे रामायण होतं ते तिन्ही लोकांमध्ये समान वाटप केलं. समान वाटप केल्यानंतर 2 अक्षरं शिल्लक राहील. ते 2 अक्षरं तिन्ही लोकात कशी वाटणार म्हणून शिवशंकरांनी ती स्वतःजवळ ठेवून घेतली आणि तीच 2 अक्षरे म्हणजे राम. राम या अक्षरात एवढी ताकद आहे की ह्या संसाररूपी भवसागरातून हे राम अक्षर तारून नेतं. सगळ्यांना तारण्याची ताकद ह्या राम या अक्षरात आहे. तर समर्थ काय म्हणतात, रामाचे चरित्र सांगता अपार, जहाला विस्तार तिही लोकी. तिही लोकी हरे वाटून दिदले, ते आम्हाला आदले काही एक. काही एक भाग्य होते पूर्वजांचे, पापियाचे कैसे रामनाम. राम नामे कोटी कुळे उद्धरती, संशय धरती तेची पापी. पापियाचे पाप जळे एकसरी, जरी मनी धरे राम नाम. राम नाम काशी शिव उपदेशी, आधार सर्वांसी सर्व जाणे. सर्व जाणे अंती राम नामे गती, आणि वेद श्रुती गरजताती. गरजती पुराणे आणि संतजन, करावे भजन राघवाचे. राघवाचे ध्यान आवडे कीर्तन, तोची तो पावन लोकामध्ये. लोकामध्ये तरे आणि जनातारी, धन्य तो संसारी दास म्हणे. जय जय रघुवीर समर्थ.